तिळाची चिक्की आणि ती साखर घालून आपण करणार आहे। आता प्रथम आपण वाटीभर तीळ घेतले आहे, ते थोडेसे हलकेसे भाजून घेत आहे, कारण आधीच भाजले ते थोडे। परत एकदा थोडेसे त्याला गरम करून घेऊया। आता तीळ आपण भाजत आहे, थोडे हलके चटकायला लागले की ते काढून घेऊया आपण। तीळ होईपर्यंत आता तिळाची चिक्की, आणि ही चिक्की थोडी वेगळ्या प्रकारची आहे आणि सांगते कशी वेगळ्या प्रकारची आहे। तर हे थोडेसे तीळ भाजून घेत आहे। या वाटीत खोबरं आहे, या वाटीभर शेंगदाणे आहे, हे थोडे ड्रायफ्रूट घेतले मी, सगळे मिळून साधारणपणे या वाटीभर होतील। आणि हे इथे घेतले थोडे मसाल्याचे पदार्थ, खडे मसाले, हे पण आपल्याला हलके भाजून या तिळासोबतच मिक्सर मधून काढायचे आहे। तर तिळाची चिक्की करणार आहे, याच्यामध्ये मी थोडंसं तांदळाचं पीठ घालणार आहे हे यायला। आणि आता ही भाजून झाले आहे तीळ, तुमच्या लक्षात आलं असेल भाजलेलेच होते, थोडे आपण त्याला गरम केले आहे। आणि आता ह्या ताटलीत मी ते काढून घेते आणि आता आपण ह्याच्यात भाजून घेत आहे शेंगदाणे। शेंगदाणे पण आधीच भाजलेले आहे, थोडे गरम हलवून घेऊया गरम कढईमध्ये। आणि खोबरं मात्र आपल्याला भाजावं लागणार आहे जरा बऱ्यापैकी, कारण खोबरं भाजलेलं नाही। तर आपण हे 2-3 वस्तू या छान भाजून घेऊया, आणि मसाल्याचे पण आपल्याला नंतर त्याच्यात भाजून टाकायचं आहे। आणि साखर आपल्याला हे सगळं मिळून 3 या मोठ्या वाटी, म्हणजे ही मोठी वाटी भर तीळ आहे आणि याच्यापेक्षा थोड्या छोट्या वाट्या ज्या आहेत त्याच्यात एक घेतलेलं आहे। तर याच्याभर आपल्याला किमान 3 वाट्या साखर घ्यायची आहे। हे दाणे काढते मी याच्यात, गरम कढईत मी नुसते परतून घेतले आहे। आणि आता याच्यात आपण खोबऱ्याला थोडं चांगलं परतून घेऊया या खोबऱ्याला। आणि हे भाजता भाजता शेवटी आपण याच्यात हे मसाले घालणार आहे थोडेसे बारीक करून। या वाटीने 3 वाट्या, आणि त्याच्यामध्ये आपल्याला याचा पाक करून हा सगळा याचं जे मिक्सर मधून काढणार आहे आपल्याला ते याच्यात टाकायचे त्या पाकामध्ये। आणि हे भाजता भाजताच हे बाकी पण टाकून देते। हलकच भाजायचंय आपल्याला, खोबरं आपण आधीच भाजून घेतलं होतं थोडं। आणि हे ड्रायफ्रूट पण आपण याच्यात टाकून हलके भाजून घेणार आहे। हे ड्रायफ्रूट आणि हे खोबरं आणि हे मसाला पण वेगळं काढणार आहे मिक्सर मधून, आणि ही तीळ आणि शेंगदाण्याचा आपण एकत्र काढणार आहे, मग ते नंतर एकत्र करणार आहे। बघा छान वास निघाला याचा। आता पंख्याच्या खाली ठेवूया, पटकन थंड व्हायला त्याला हे करूया। या मसाल्यामध्ये आपण थोडं घालत आहे मीठ, 2 चुटकी मीठ, आणि आपण साखर पण याच्यात घालणार आहे दळायच्या वेळेला, आताच नाही घालायचं। आणि दोन्ही थंड झालं की मग आपण बारीक करू। या प्लेटमध्ये आपण हे काढून घेत आहे सगळं। बघा 1 वाटी आपण साखर याच्यात टाकली, ही दुसरी टाकते, आणि ही तिसरी वाटी मी याच्यात टाकते घेतली आहे।
3 वाट्या आपण घेतली आहे चांगला गोडवा यायसाठी. हे आपण मिक्सर मध्ये घातलेलं आहे आणि आता बारीक करून घे. हे बघा आपण हे जाडसर करून घेतलेलं आहे आणि आता आपण हे याच्यात काढून घेत आहे. बघा किती छान दिसतंय ते. आणि आपल्याला याच्यामध्ये मसाला भाजलेला आपण याच्यात घेतलेला आहे. खोबरं बदाम सगळं खोबरं जास्त घेतलंय आपण वाटीवर. बाकी चमचा ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. दाखवते बारीक केलं. आता आपण हा पाक करायला ठेवलाय. हे सगळं झालंय आपलं. पाक होतोय हा. एकसारखा राहील पाक. हे बघा आता थोडस पिलंय मी ह्याच्यात आणि एक तुकडा पण टाकते आहे याच्यात. आणल्यानंतर हा मसाला अशा तऱ्हेने झालाय. हा मसाला पण आपल्याला काढून घ्यायचा आहे मिक्सर मधून. छान मस्त दरदरा झालाय. ह्याला एक प्रकारचा स्वाद येतो. मग आणि मग आपण अंदाज घेऊन त्याच्यात तांदळाचं पीठ घालणार आहे. हे बघा राहिलाय घट्ट. बघा आता टाकते मी याच्यामध्ये. हे सगळंच टाकलंय मी आणि याच्यामध्ये आता आपण छान सरट्याने घोटून घेऊया. सोपं आहे. तिळाला आपण हे केलेलं आहे, बारीक केलंय भाजून. शेंगदाण्याला आपण बारीक केलंय. थोडं खोबरा किस घेतलाय, ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे आणि हे घट्ट झालं की आपण ह्याला एका थालीमध्ये किंवा अजून अशात बघू त्याला आपण थापूया याला थालीमध्ये. सगळे गोळे याचे मोडल्या गेले पाहिजे. चमचाभर आपण तूप घातलंय याच्यात. छान आपण आता याला घट्ट करून घेत आहे. सगळीकडून तूप लावून घेणार आहे आणि थंड झालं की आपण हे घालूया. हे सीमवर ठेवलेलं आहे इकडचं मी. हे बघा दिसतच आहे तुमच्या याच्यात दिसतंय. दोन्ही दिसतात आहे एकदम. आता पाकात आपण शिजवून घेत आहे हे आणि त्यात आपण छान मसाले टाकले, थोडं मीठ टाकलं आहे. मस्त होणार आहे मसाल्याची तीळ चिक्की असंही आपण याला म्हणू शकतो. तांदळाचं पीठ घालते आहे. हे 1 चमचा, हे 2 चमचे. याच्यात छान होऊन राहिलं आहे. 2 चमचे मी टाकलं होतं. अजून आपल्याला जवळपास 2 चमचे घालावं लागेल. हे तांदूळ घरी ओले करून सुकवून याचं पीठ केलेलं आहे.
होऊन राहिलं छान. तुम्ही याच्याऐवजी बेसनही घातलं तरी चालेल किंवा कॉर्नस्टार्च घातलं तरी चालेल, मैदा घातला तरी चालेल. बघा आता कसं आटून येते ते. 4 चमचे आपण घातले एकंदरीत ते. खूपदा हे सगळं कोरडंही मिसळून टाकतात याच्यात आणि ते टिकतं पण. आणि ते रोज तुम्ही चमचा वगैरे खातात काही लोक, म्हणजे असं टॉनिक सारखं. रोज सकाळी आंघोळ केल्यावर 1-2 चमचे कोरडं ठेवतात तेव्हा. थंडीच्या भागामध्ये तीळ जास्ती प्रमाणात वापरतात. महाराष्ट्रामध्ये आपण फक्त संक्रांतीच्या वेळेलाच ते जास्ती प्रमाणात वापरतो. मग त्याचा गुणधर्म आपल्याला माहिती असल्यामुळे आपण प्रत्येक पदार्थात ते थोडे थोडे घालत असतो. बघा होऊन राहिलंय आता. हे सीमच ठेवलंय मुद्दाम लागू नये म्हणून, त्यामुळे तो वेळ लागत आहे पण चालेल. वेळ लागला तरी हरकत नाही. बघा सगळे मोडले गोळे याच्यातले. सालं मुद्दामच शेंगदाण्याचे काढले नाही. सालांमध्ये पौष्टिकता असते, फायबर असतं. बघा आता कडाला हे होऊन राहिलेलं आहे आणि कडा सोडत आहे. थोडं अजून थोडा वेळ ठेवूया, मग होईल ते घट्ट. मध्ये तुम्हाला पाहता येईल, दिसेल. थोडं तूपही लावून ठेवते अजून कडांनी सुद्धा. बघा बघा छान आपण हे घट्ट करून घेत आहे. आता होत आहे हे घट्ट. बघा असं घट्ट होते. आता मी याला हे याच्यात टाकते, थालीमध्ये टाकते आहे. आणि खूप गरम आहे बरं का, खूप गरम आहे म्हणून त्याला हात नाही लावायचा. हात नाही लावायचा त्याला, खूप गरम आहे ते. मी गॅस बंद केला आहे आणि आता इथे ओतते तुमच्या समोर. सगळीकडून घ्यावं लागणार आहे. छान मस्त खमंग झालंय, खालून ते इतकं खमंग झाले असल्यामुळे. आणि मी हे आणि ह्याला आपल्याला असंच राहू द्यायचं. थोड्या वेळाने उचलता येईल. आता तर काही उचलता येणार नाही, ते भयंकर गरम आहे. आणि बरोबर एकसारखं झालेलं आहे. छान दिसत आहे. दाखवते थोड्या वेळाने. त्याच्यावर आपण मस्त हे घालत आहे. बघा किती छान दिसत आहे. सगळे ड्रायफ्रूट आपण टाकत आहे याच्यावर मस्तपैकी. आणि हे हलक्या हाताने, हलक्या चमच्याने दाबूया आपण जिथे. आणि पुढे मग गरम आहे थोड्याशा. आता याच्या आपण थोड्या वड्याला शेप देऊन देऊ आणि मग थंड झाल्यावर काढू. बघा किती छान झाले वड्या. बघा तिळाच्या वड्या किती छान दिसत आहे आणि मस्त झाल्या, लवकरच झाले. 1 वाटी तीळ आणि त्याच्यापेक्षा थोड्या छोट्या वाटीने खोबरं, शेंगदाणे आणि 4 चमचे छोट्या चमच्याने तांदळाचं पीठ घरी केलेलं होतं. ते अनारशाला करतो तसं.
आणि त्याच्यात मसाल्याचे खडे मसाले पण टाकले, व्हिडिओमध्ये तुम्ही बघालच, त्यामुळे चव एकदम छान आली आहे आणि आशा आहे तुम्हाला आवडेल.